9:35 विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती। सध्या पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत आणि याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, 12 तास उलटून गेलेले आहेत। सध्याचा पुण्यातला उत्साह काय पाहायला मिळतोय, कसा पाहायला मिळतोय? दीपक, अगदी जर आपण बघितलं तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज बाप्पांना निरोप दिला जातोय आणि पुण्यामध्ये या विसर्जन मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य असतं। जर आपण बघितलं तर सुंदर सुंदर रथांवर, रोषणाई असलेल्या या रथांवर बाप्पा विराजमान होऊन या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। आता जर आपण बघितलं तर 12 तास उलटून गेलेले आहेत पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीला सुरू होऊन, मात्र अजून देखील या भाविकांमध्ये, इथं आलेल्या भक्तांमध्ये जरा सुद्धा जोश, आनंद कमी झालेला नाही। अजून सुद्धा ढोल ताशा वादन या ठिकाणी सुरू आहे आणि यावर अनेक जण ठेका धरताना दिसत आहेत। या जयघोषात बाप्पांना या ठिकाणी आज निरोप दिला जातोय। आता जर आपण बघितलं तर पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही असं चित्र आहे। एवढं भरलेल्या भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता सुद्धा आपण बघतोय ढोल ताशाच्या या तालावर भाविक ठेका धरतायत आणि बाप्पा या ठिकाणी हळूहळू बाप्पांचा हा रथ या अलका टॉकीज चौकामध्ये आगमन होतोय। जर आपण बघितलं तर फुलांनी सजलेला हा संपूर्ण रथ आहे आणि पुण्यात याच म्हणजे अर्थात विसर्जन मिरवणुकीचं हेच वैशिष्ट्य आहे, हेच वेगळंपण आहे। पारंपरिक पद्धतीने वाद्य असतील, बँड पथक असेल, अशा पद्धतीने बाप्पांचं आज या ठिकाणी ज्या पद्धतीने विसर्जन या ठिकाणी होतोय आपण बघतोय हजारोच्या संख्येने। आता जर बघितलं तर जवळपास 200 ते 250हून अधिक जे गणपती मंडळ आहेत ते देखील आता विसर्जन व्हायचे बाकी आहेत। अनेक मंडळ या रस्त्याने येत असतात। पुणे शहरात म्हणजे अर्थात उद्यापर्यंत सकाळपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरूच राहते, परंतु आता जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये अतिशय जल्लोष, आनंदात बाप्पांना निरोप दिला जातोय। जवळपास 6 वाजेपर्यंत मानाचे 5ही गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं होतं आणि 9:30च्या सुमारास आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं देखील विसर्जन झालेलं आहे। परंतु श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हे या चौकामध्ये आल्यानंतर एक वेगळा जल्लोष असतो, त्याची देखील वाट पाहण्यासाठी, आता अलका चौकात देखील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या पथकाचं सध्या आगमन कधी होतं याची प्रतीक्षा पुणेकरांना लागलेली आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।